नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। कराडमधील राजाराम बापू सहकारी बँकेचं सुपरमार्केट येथील असणाऱ्या शाखेचं स्वमालकीच्या जागेमध्ये स्थलांतर झालं असून या नवीन शाखेचं उद्घाटन युवा नेते प्रतीक पाटील तसेच युवा नेते विनायक भोसले यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं। कराड येथील राजाराम बापू सहकारी बँकेच्या सुपरमार्केट येथील शाखेचे नवीन ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं असून या शाखेचं उद्घाटन उत्साहात पार पडले। सुपरमार्केटमधील शाखा आता बैल बाजार रोड खरेदी विक्री पेट्रोल पंपासमोर असलेल्या सविता संकुलमधील स्वमालकीच्या जागेत कार्यरत झाली आहे। या नव्या शाखेचं उद्घाटन कृष्णा विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले तसेच राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिक पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाला बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, कराड येथील शाखेचे व्यवस्थापक राजेंद्र माळी तसेच मोठ्या संख्येने ठेवीदार आणि हितचिंतक उपस्थित होते। नवीन, प्रशस्त व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा स्वमालकीच्या इमारतीत शाखेचे स्थलांतर झाल्यामुळे ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। राजाराम बापू सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात विश्वासार्ह सेवा देत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे। नवीन ठिकाणी शाखा सुरू झाल्यामुळे परिसरातील व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांना बँकिंग सेवा अधिक सुलभ होणार असल्याची भावना यावेळी बोलताना विनायक भोसले तसेच प्रतीक पाटील यांनी व्यक्त केली। राजाराम बापू सहकारी बँकेचा स्वमालकीच्या जागेतील स्थलांतराचा कार्यक्रम संपन्न होतोय। 1981 साली वंदनीय लोकनेते राजाराम बापूंनी पेठ सारख्या एका ग्रामपंचायतीच्या गावामध्ये बँकेची स्थापना केली। आज जवळजवळ 44-45 वर्ष या बँकेला पूर्ण होत आहेत। बापूंच्या नंतर बापूंनी बँकेची स्थापना केली आणि 2-3 वर्षात बापूंचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर आमचे नेते आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्याकडे या बँकेची आणि पर्यायाने सर्वच राजाराम बापू उद्योग समाजाची धुरा त्यांच्याकडे आली आणि तिथपासून आज त्या बँकेनं तोफेर प्रगती केलेली आहे। मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की आज बँकेच्या जवळजवळ 50 शाखा आहेत। त्या 50 सर्व शाखा संगणकीकृत शाखा आहेत। बँकेनं यावर्षी 4,500 कोटीचं उद्दिष्ट बँकेच्या डोळ्यासमोर आहे। कर्ज आणि ठेवी मिळून 4,500 कोटीचा टप्पा आम्ही या 31 मार्चला पार करू। बँकेनं 60 कोटी नफ्याचं उद्दिष्ट मार्च अखेर समोर ठेवलेलं आहे आणि NPAचं प्रमाण हे 3% आणण्याचा बँकेचा आमचा प्रयत्न आहे। मी या निमित्तानं या स्थलांतराच्या उद्घाटनाला आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय प्रतीकदादा आणि विनायकरावजी भोसले बाबा या दोघांचं बँकेच्या वतीनं परत एकदा सहर्ष स्वागत करतो। दादा, आज या कार्यक्रमाला येत असताना मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की मी पुण्यावरनं कराडला आल्यानंतर मी माझा पहिला व्यवसाय जो चालू केला त्याला कर्ज हे राजाराम बापू बँकेने दिलेलं आहे आणि आयुष्यात पहिल्यांदाच कर्ज काढायची वेळ आली आणि अत्यंत मोलाचं सहकार्य हे आपल्या बँकेचं लागलं। नंतरच्या काळामध्ये कारखान्यात डिस्टिलरी करायची होती, त्याच्यानंतर शैक्षणिक संस्थेमध्ये काही काम करायचं होतं। प्रत्येक वेळेला बँक आमच्या पाठीमागे उभा राहिली आणि खूप मोठं मोलाचं सहकार्य बँकेचे सर्व अधिकारी आहेत सर्वांच्या माध्यमाने आम्हाला लागलं आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हेच मला सांगायचं आहे की आदरणीय बापू असतील, आदरणीय साहेब असतील, यांची किती दूरदृष्टी होती की 5 दशकापूर्वी यांनी ही लोकांची गरज ओळखली होती की लोक जर का आपल्याला सक्षम करायचे असतील तर आपल्याला एक आर्थिक आपली म्हणणारी आर्थिक संस्थाचं पाठबळ त्यांना देणं गरजेचं आहे। आणि आज मला जशी मदत झाली तशी ह्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक लोकांना बँकेने आज स्वतःच्या पायावर उभा केलेला आहे। त्यांचे व्यवसाय असतील,
त्यांचा उद्योगधंदा असेल, कोणाला जमीन घ्यायला कर्ज असेल, कोणाचं घरात लग्न असेल. त्याच्यामुळे हे खऱ्या अर्थाने खूप मोठं काम, सामाजिक काम आज आपल्या माध्यमातून इथं उभं राहिलं आहे. आपले जागा मालक आहेत, त्यांनी अत्यंत सुंदर अशी इमारत बांधलेली आहे आणि राजाराम बापू बँक इथं आल्यामुळे निश्चितच आपल्या ह्या वास्तूच्या वैभवात भर पडेल आणि खूप आपण असा सुंदरसा कार्यक्रम घेतला. शाखेचं इंटिरियर खूपच छान झालं आहे. आर्किटेक्ट साहेबांनी फार सुंदर असं इंटिरियर केलेलं आहे आणि कुठल्याही प्रायव्हेट मल्टीनॅशनल बँकेला लाजवेल असं आपल्या बँकेचं कामकाज आणि प्रोफेशनलिझम आहे. म्हणून आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज खरं तर एक महत्त्वाचा दिवस आहे, कारण अनेक वर्ष ही बँक ही एक भाड्याच्या जागेमध्ये, खरं तर इथं कराडमध्ये ही बँकेचं जे कामकाज होतं एक भाड्याच्या जागेतून ही खरं तर सुरुवात झाली आणि भाड्याच्या जागेतून सुरुवात करताना ह्या बँकेने खरं तर एक चांगल्या पद्धतीने पारदर्शकता दाखवली आणि लोकांचा कराडमध्ये नसेल पण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या जिथंही गावामध्ये त्यांनी ह्या शाखा उघडल्या तिथं विश्वास निर्माण केला आणि ह्या कारणामुळे आज ही बँक एक 4,000 कोटीहून अधिक आज एक उलाढाल करण्याची क्षमता ही ठेवते. आज खरं तर बाबांनी खरं तर त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ही शाखा इथं कराडमध्ये आली तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या एका व्यवसायाला या बँकेने मदत केली आणि मला वाटतं की त्याच व्यवसायामुळे खरं तर आपणच सगळ्यात मोठे ग्राहक आहेत या बँकेचे, म्हणून ह्यांनी सगळ्यांनी आपल्याला इथं बोलवलं. पण कायम आपण बाबा आपल्या या कराड गावांमध्ये एक चांगल्या पद्धतीने अण्णांपासून आज यादव साहेब असतील, माणिक पाटील साहेब असतील आणि आमच्या सगळ्या संचालक मंडळी कायम लोकांच्या ज्या अडीअडचणी असतील, कुठल्या व्यवसायाला आपण किती मदत देणं गरजेचं आहे आणि नियमाने मदत देणं हे खरं तर ही पारदर्शकता ठेवली. म्हणून आज ही बँक ह्या एका वेगळ्या लेवलवरती जाऊन पोचली आहे. म्हणून आज काही महिन्यापूर्वी आज ही बँक जी मोठ्या प्रमाणात आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अनेक कोऑपरेटिव्ह बँक आहेत, पण ही बँक आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये हे 20 पहिल्या 20 क्रमांकात ही बँकेचा नंबर येतो. आज स्थलांतर करताना ही बँक मला खात्री आहे की एक आज स्वतःच्या मालकीच्या जागेत ही बँक आली आहे आणि आज मी बाबांच्या बरोबर जेव्हा चर्चा करत होतो ते सांगत होते की ही जी जागा आहे, हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरती चांगल्या मोठ्या प्रमाणात मलकापूरपर्यंत आणि तिथं वेगळ्या वेगळ्या भागामध्ये खरं तर ही एक चांगली एक आपण म्हणू शकतो एक सेंट्रल पॉईंट आहे, ज्यामध्ये आपण तिथं उद्योजक आहेत, ते अनेक उद्योजकांसाठी आपण तिथं त्या सुविधा देण्याचं काम करू शकतो. आज आपण ह्या बँकेच्या माध्यमातून खरं तर मला खात्री आहे की आज आपण इथं कराडच्या लोकांसाठी आपण इथं या बँकेच्या माध्यमातून ती सगळ्या सुविधा देण्याचं काम करू.